विद्यार्थी मित्र हो, BA सत्र 2 करिता मराठी वाङ्मय या विषयाला साहित्य विचार हे अरविंद वामन कुलकर्णी यांनी लिहिलेलं साहित्य विचार हे पुस्तक अभ्यासक्रमाला दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण सत्र 1 मध्ये साहित्य विचार या पुस्तकामधील 2 प्रकरणे अभ्यासाला घेतली होती, त्याच पद्धतीने सत्र 2 करिता आणखी 2 प्रकरणे, प्रकरण 3 आणि प्रकरण 4 अशी अभ्यासक्रमाला दिलेली आहेत. त्यामध्ये आजच्या तासामध्ये आपण प्रकरण 3 याविषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रकरण 3 आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. प्रकरण आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. साहित्यातील नवनिर्मितीचे स्वरूप याविषयी आपण आज चर्चा करू. एकूण विश्वाचा विचार करताना असे दिसते की ते अनेकविध निर्मित वस्तूंनी भरलेले आहे. या विश्वामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे ते आपण रोजनेशी अनुभवतो. अशा वस्तूंची साधारणपणे 2 गटामध्ये विभागणी केली जाते. जे या सभोवताल ज्या काही वस्तू निर्माण झालेल्या आहेत आणि त्या वस्तू माणसांच्या गरजेच्या पोटी निर्माण झालेल्या आहेत, तर अशा वस्तूंची साधारणपणे 2 गटात विभागणी केली जाते. एक आहे निसर्गनिर्मित वस्तूंचा गट आणि दुसरा आहे मानवनिर्मित वस्तूंचा गट. पहिलं आहे निसर्गनिर्मित वस्तूंचा गट आणि दुसरं आहे मानवनिर्मित वस्तूंचा गट. आता निसर्गनिर्मित वस्तूंचा गट म्हणजे नेमकं काय आणि मानवनिर्मित वस्तूंचा गट म्हणजे नेमकं काय याविषयी आपण चर्चा करू. निसर्गनिर्मित वस्तू या स्वयंभू असल्यामुळे त्यांची निर्मिती निर्हेतुक म्हणावी अशीच आजवर राहिलेली आहे. म्हणजे निसर्गामध्ये ज्या ज्या वस्तू निर्माण झाल्या, निसर्गाने ज्या ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या कशा आहेत, स्वयंभू तर आहेतच, परंतु ते निर्माण करण्यामागचा निसर्गाचा कोणताही असा हेतू नाही आहे. म्हणजे उदाहरणं जर सांगायचं असेल तर त्यांची निर्मिती कशी आहे, निर्हेतुक, कुठलाही हेतू नाही. म्हणजे उदाहरणादाखल असं म्हणता येईल की पौर्णिमेच्या रात्रीची अथवा इंद्रधनुष्याची शोभा कोणाला रिझवावी म्हणून मुद्दाम निर्माण झालेली नाही. किंवा घनचक्कर पावसाळी रात्र असेल किंवा प्रचंड वादळ असेल, हा कोणाला घाबरविण्यासाठी, कोणाला भीती दाखविण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेलं नाही आहे. वाहत्या पाण्याचा किंवा वारा शिरलेल्या वेडूच्या बनाचा आवाज हा निश्चितपणे निरुद्देश निर्हेतुकपणेच खरं तर निर्माण झालेला आपण बघतो, अनुभवतो, त्यामध्ये आनंद व्यतीत करतो. कारण निसर्गाने या व्यतिरिक्त अशा कितीतरी वस्तू ज्या सभोवताल निर्माण केलेल्या आहेत, तर त्यामध्ये निसर्गाचा कुठलाही हेतू नाही आहे. अगदी निर्हेतुक वस्तू निर्माण झालेली आहे.
याउलट मानवनिर्मित वस्तूंचा दुसरा गट जो निर्माण झालेला आहे, समजलात का? मानवनिर्मित वस्तूंचा जो दुसरा गट निर्माण झालेला आहे, तर त्यांची निर्मिती माणसांकडून झालेली असल्यामुळे त्यामागे निश्चितच माणसाचा कुठेतरी निर्मिती हेतू असतो. कुठेतरी हेतू असल्याशिवाय माणूस काहीही निर्माण करू शकत नाही, हे आजवर सिद्ध झालेलं आहे. म्हणजे निसर्ग आणि मानव यांचा जर आपण विचार केला तर निसर्गनिर्मित वस्तू ह्या निर्हेतुक आहेत, तर मानवनिर्मित वस्तू किंवा घटना ज्या निर्माण झालेल्या आहेत या निश्चितपणे कुठेतरी त्यांचा हेतू असतो. माणसाने आजवर विना हेतू काहीही निर्माण केलेले दिसत नाही. माणसाने ज्या ज्या गोष्टी खूप चांगल्या निर्माण केलेल्या आहेत, पण त्यामध्ये निर्हेतुक विनाहेतू निस्वार्थीपणाने काहीही निर्माण केलेलं नाही असं आपल्याला दिसतं. असेही म्हणता येईल की आपल्या हेतूंचा सुगावा लागणे आणि त्यांना प्रत्यक्ष वस्तुरूप देणे ही फक्त किमया माणूसच करू शकतो अशी गोष्ट आहे. इतर सचेतन प्राण्यांपेक्षा माणसाचे माणूसपण याही वैशिष्ट्यांमध्ये दडलेले आहे. हसणारा प्राणी, विचार करणारा प्राणी, समाजातील प्राणी अशीही माणसाची व्याख्या आपण करू शकतो. माणसांकरवी होणारी निर्मितीही पुन्हा 2 भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आपल्याला दिसतं. माणसाने जे जे काही निर्माण केलेलं आहे त्या निर्मितीमध्ये देखील 2 भागांचा समावेश आहे. या दोन्ही भागातील निर्मितीमागे केवळ आणि केवळ जीवन सुकर होणे हाच एक हेतू आपल्याला दिसतो आणि या दृष्टीने त्याच्या प्रत्यक्ष जीवनाश्रयी प्राथमिक गरजा ध्यानी येतात. त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यांचे केंद्र करून माणसाने जीवनोपयोगी वा व्यवहारोपयोगी अशी निर्मिती मोठ्या प्रमाणात साधलेली आपल्याला दिसते. म्हणजे जीवनावश्यक असणाऱ्या, जीवनाला पूरक असणाऱ्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठीच खरं तर माणसाने काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या अत्यंत जीवनोपयोगी आणि व्यवहारोपयोगी अशी निर्मिती माणसांद्वारेच साध्य केलेली आहे. त्यात उत्तरोत्तर बदल देखील केलेले आपल्याला दिसतात. नाना तऱ्हेचे अन्नपदार्थ, वस्त्रविशेष आणि निवासाच्या सोयी यांबरोबरच त्यांच्याशीच प्रामुख्याने संबंधित असे यंत्रोद्योग, वेगवेगळी अवजारे, पूल, धरणे इत्यादी गोष्टींची निर्मिती माणसाने साधलेली आपल्याला दिसते. आपण या सर्व वस्तूंचा, या सर्व गोष्टींचा निश्चितपणे जीवनामध्ये आनंद देखील घेत असतो. ही किमया माणसाने साधलेली आहे. ही सर्व स्थूल म्हणू अशी त्यांची निर्मिती आहे. याबरोबरच नाना शास्त्रे, संस्था, कायदेकानून, तत्त्वज्ञान इत्यादी स्थूलत्वरहित कल्पनामय म्हणू अशी बरीच निर्मितीही माणसाने साधलेली आहे. केवळ आणि केवळ अवजारे म्हणा किंवा यंत्रोद्योग म्हणा, पूल म्हणा किंवा धरणे या गोष्टी माणसाने निर्माण केलेली आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ही सर्व स्थूल अशी निर्मिती असंच म्हणता येईल. पण याबरोबरच नाना शास्त्रे, संस्था, कायदेकानून,
तत्त्वज्ञान इत्यादी स्थूलत्वरहित कल्पनामय म्हणू अशी बरीच निर्मितीही साधली आहे. या दोन्हीचा मिळून एक भाग होतो. यात जीवनाच्या दृष्टीने आवश्यक असलेला उपयुक्ततावाद आपल्याला प्रामुख्याने दिसतो. आणि ह्या ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत, या स्थूल वस्तू निर्माण झालेल्या आहेत, या निर्माण करण्यामागचा हेतूच आहे की माणसाचं जीवन सुकर जावं आणि त्याचा पूर्ण उपभोग, त्याची उपयुक्तता त्या व्यक्तीला मिळावी, हाच त्यामागचा मुख्य हेतू आहे, त्या निर्मितीमागचा मुख्य हेतू आहे. भलेही माणसाचा या ठिकाणी स्वार्थ असला तरी माणसाची उपयुक्तता केंद्रस्थानी ठेवून माणसांनी निर्माण केलेली आपल्याला दिसते. याशिवाय एक अगदीच वेगळी निर्मिती माणूस आपल्याला साधताना दिसतो. तिचा माणसाच्या प्रत्यक्ष वा व्यावहारिक जगाशी तादृश्य संबंध दिसत नाही. याशिवाय या तर वस्तू निर्माण केलेल्या आहेत, कायदे कानून संस्था तत्त्वज्ञान शास्त्र किंवा त्याही पलीकडे जाऊन आपल्याला विविध अवजारं पूल धरणे या गोष्टी निर्माण केल्या आहेतच. याशिवाय एक अगदीच वेगळी निर्मिती माणूस साधताना दिसतो. तिचा माणसाच्या प्रत्यक्ष वा व्यावहारिक जगाशी तादृश्य संबंध दिसत नाही किंवा त्यांच्या प्राथमिक गरजांशीही तिचा संबंध येत नाही. आणि ती निर्मिती म्हणजे कलांची निर्मिती. ती निर्मिती म्हणजे ललित कलांची निर्मिती होय. आणि फक्त ती निर्मिती माणूसच साधू शकतो अशी ही कलांची निर्मिती आहे. साहित्याची निर्मिती, कलेची निर्मिती माणूस साध्य करू शकतो. कारण जीवन जगत असताना केवळ एखाद्या व्यक्तीकडे अमाप संपत्ती आहे, बढून तो सुखी आहे असंही म्हणता येत नाही, किंवा एखाद्याकडे अजिबात संपत्ती नाही, बढून तो पूर्ण आयुष्यभर दुःखी आहे असं देखील म्हणता येत नाही. आणि बढूनच माणसांच्या या विविध गरजांमधूनच माणूस काहीतरी नवनिर्मिती शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये ज्या प्राथमिक गरजा आहेत, त्यामध्ये ज्यावर माणूस स्वतःचं जीवन सुकर असं बनवू शकतो, आनंदी असं घालवू शकतो, त्या प्राथमिक गरजांशीही तिचा संबंध येत नाही. आणि ही निर्मिती माणसाने साधलेली आहे, ती आहे कलांची निर्मिती. आणि त्या ललित कला ज्या आहेत त्या साहित्याच्या कक्षेमध्ये येणारी आहेत, त्या फक्त माणूसच साधू शकतो. आणि म्हणून निसर्गनिर्मित वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू यांमध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत की निसर्गांचा कुठेतरी निर्हेतुक त्यांचं उद्दिष्ट असतं, त्यांचं कुठलाही हेतू राहत नाही. पण माणूस ज्या काही गोष्टी निर्माण करतो, समाजासाठी उपकारक त्या ठरणाऱ्या जरी असल्या तरी त्यामागे कुठेतरी माणसाचा एक हेतू असतो. आणि म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा एक गट आणि मानवनिर्मित वस्तूंचा दुसरा गट, अशा पद्धतीने साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आपल्याला दोन गोष्टी आपण याचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे निसर्गनिर्मित वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू. अशा पद्धतीने आपण या प्रकरणाची आज सुरुवात केलेली आहे. तर साहित्याची निर्मिती प्रक्रिया ही खरं तर असमाधानकारकतेच्या पोटी जन्माला येत असतो. एखादी कलाकृती, एखादी ललित कला जेव्हा माणसांकडून निर्माण होतो, तर निर्माण करण्यामागचा हेतूच हा असतो की ते साहित्याची निर्मिती प्रक्रिया म्हणजेच ती असमाधानकारकतेच्या पोटी जन्माला येत असते. आणि ती माणसांकडूनच जास्त उपयोगाची ठरू शकते. अशा पद्धतीने
अवा कुलकर्णी यांनी साहित्याची निर्मिती प्रक्रिया जी दिलेली आहे त्यामधील 2 गोष्टींचा आपण इथे आज उहापोह केलेला आहे. उर्वरित यावर विवेचन आपण पुढल्या तासामध्ये करूयात. तोपर्यंत तूर्तास आपण इथेच थांबू.